जांभळी मठ अंतर्गत श्री सिद्ध सोनूदेव यांच्या पवित्र मठातील धार्मिक कार्य पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने भक्तांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 2 महिन्यांपासून धार्मिक अडचणींमुळे मठातील नियमित धार्मिक कार्यक्रम मर्यादित स्वरूपात सुरू होते। त्या काळात केवळ वारुळ मकान आणि पाद्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र आता गेल्या 2 आठवड्यांपासून मठात पुन्हा आरती, पूजा, धार्मिक विधी आणि श्री सिद्ध सोनूदेव यांच्या दर्शनाला सुरुवात करण्यात आली असून मठ परिसर पुन्हा भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे। पहाटेपासूनच मठात भक्तांची रांग लागलेली दिसत आहे। सकाळ संध्याकाळ होणाऱ्या आरती, मंत्रोच्चार आणि धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात अध्यात्म ऊर्जा निर्माण होत असून भाविक भक्तिभावाने दर्शन घेत आहेत। महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही अनेक भक्त मठात येत असून सोनूदेवांच्या कृपेने जीवनात समाधान आणि सकारात्मक बदल घडतो अशी भावना भक्त व्यक्त करत आहेत। श्री सिद्ध सोनूदेव मठ हे केवळ धार्मिक स्थळ म्हणून नव्हे तर समाज जागृती आणि मानवतेचा संदेश देणारे केंद्र म्हणून ओळखले जात आहे। मठाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता, समाज प्रबोधन, गो संवर्धन, स्त्री सन्मान, सामाजिक एकता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत। धर्म म्हणजे मानवतेची सेवा हा संदेश मठातून दिला जात असून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य येथे घडताना दिसत आहे। विशेष म्हणजे आजपर्यंत मठामध्ये तब्बल 95 जणांच्या जठा काढण्यात आल्या आहेत। अंधश्रद्धा आणि चुकीचा धार्मिक समजुतीपासून समाजाला दूर नेण्याचे काम मठाच्या माध्यमातून केले जात आहे। अनेक कुटुंबांनी मठाच्या माध्यमातून अंधश्रद्धा सोडून सामाजिक आणि धार्मिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवले असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे मठाकडे केवळ श्रद्धेचे केंद्र म्हणून नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडविणारे ठिकाण म्हणून पाहिले जात आहे। गोमाता संगोपन आणि संवर्धनासाठी मठामार्फत विशेष जनजागृती केली जात आहे। भारतीय संस्कृतीत गोसेवेचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन गोसंवर्धनाचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे। गोसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून अनेक भक्त या उपक्रमात सहभागी होत आहेत। महिला सन्मान आणि स्त्री आदर यालाही मठात विशेष महत्त्व दिले जाते। माता भगिनींचा सन्मान हा समाजाचा संस्कार असल्याचे संदेश दिले जातो। महिलांना आदर, सुरक्षितता आणि समान स्थान मिळावे यासाठी मठाच्या माध्यमातून सातत्याने प्रबोधन केले जात असल्याने अनेक महिला भक्त मठाशी जोडल्या गेल्या आहेत। दरम्यान श्री सिद्ध सोनूदेव यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याची दखल महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील विविध संस्थांनी घेतली असून त्यांना प्रेरणा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार तसेच अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे। समाजहित, मानवता आणि अध्यात्म यांचा संगम घडवून आणणारे त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। दरम्यान काही समाजकंटकांनी मठात बदल अपप्रचार करण्यास सुरुवात केली होती। याबाबत पोलीस प्रशासनाने मठाची संपूर्ण कसून चौकशी केल्यानंतर मठामध्ये कोणताच अंधश्रद्धा, दोरा, गंडा असा कोणताही अनुचित प्रकार घडत नसल्याचे चौकशीत समोर आले आहे। मठात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा भाविकांमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे दिवसेंदिवस भक्त संख्या वाढत असून मठ परिसरात अखंड भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे। श्रद्धा, अध्यात्म आणि समाजाचा सुंदर संगम घडविणारा श्री सिद्ध सोनूदेव मठ आज हजारो भक्तांच्या आस्थेचे आणि विश्वासाचे केंद्र बनला आहे।